अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। मात्र अशोक चव्हाणांचे अनेक शिलेदारच काँग्रेस पक्षात प्रवेश करतात। चव्हाणांचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी त्यांची साथ सोडली आहे। डी.पी. सावंत यांनी काँग्रेसकडे नांदेड उत्तरमधून उमेदवारी मागितली, तर नांदेडमध्ये भाजपचे खासदार अशोक चव्हाणांना दुसरा मोठा झटका बसू शकतो। माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सून डॉक्टर मिनल खदगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच बंडाचा इशारा दिलाय। नॉर्थ मधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे। गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थ मधूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही, आजही काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्ये राहील। आता कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे।